काका नमस्कार सर. माझं नाव आहे परमेश्वर येसगर. मी RCS कंपनीमध्ये एम्प्लॉय आहे लातूर आणि धाराशिवसाठी. तर तुमचं थोडं नाव सांगा काका तुमचं. माझं नाव आहे दत्तात्रय धोंडीबा सुरवशी, गाव कासारशिरसी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मी कासारशिरसीचा रहिवासी आणि शेतकरी. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर माझा आहे बघा 96 65 67 24 52. आणि आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की कट्टाप्पा आणि बायो-20 तुम्हाला सोयाबीनला फवारण्यासाठी दिलेलं होतं. हा. तर ह्याच्याबद्दल तुम्ही मनोगत सांगा बाबा, हे औषधामुळे तुमचे काका बदल झाले. हे कट्टाप्पा औषधाचं रिझल्ट आम्हाला आळी मरण्याबद्दलचं सगळं ओके आणि चांगलं झालं. किती दिवस आळीवर काम केलं म्हणजे आज तुम्ही आज किती दिवस झालं साधारण? मारून कमीत कमी 15-20 दिवस, 20 दिवस 17-18 दिवस झाले. आळी आहे तर का? आणि हे जे बायो-20 बायोटिन जे मारलेलं आहे टॉनिक, तर हे टॉनिकमुळं शेंग चांगलं फुगलेली आहे आणि आजपर्यंत ना किडा नाही, किडा नाही. ही आणि शेंग पुन्हा नंतर आणि विशेष ही शेंग किडकी तुमची एका झाडाला एक नाही. सुद्धा किडकी तुम्ही नाही. कोणतंही एक झाड सुद्धा. बघू शकता. नाही, नाही, थोडं नाही. फिरवा की अशी लागण आहे. एक शेंग किडकी नाही ना, शेंगळ नाही. नाही नाही तर नाही. ह्याचा बदल म्हणजे थोडक्यात ही जी तुम्ही मारल्यावरच तुमची शेंग किडकी व्हायला नाही. आळी पूर्ण नाव मेली आणि वरी जे दुसरं अजून चिरटावणी हा, पांढरं पांढऱ्या जे हे माश्या. होते माश्या, ती आज बी आता मारून 15-20 दिवस झाला, आज बी माशी नाही. तुम्ही आता बघूच नाही बघला सगळीकडे प्लॉट मध्ये कुठं कुठं माशी नाही ते. तर आज 15-20 दिवस झालं मारून सनी. तर हे औषधाचं नंबर 1च रिजेक्ट आहे. आणि मारून आता 15-20 दिवस झालं तर अजून आळीचा तर प्रभाव नाही. आणि ह्याच्या आणि सगळं- ह्याच्या अगोदर साहेबांनी तुम्हाला- 2 कागरे सोडायला लावलेले. आणि पुन्हा तुम्ही त्या दिवशी औषध हे घ्या म्हणून सनी दिलो हा. त्या कट्टाप्पा. तर हे औषध घेताना तुम्ही काय सांगितलो, ह्याचं जर रिझल्ट तुम्हाला चांगलं परतावून बघायचं आहे तर तुम्ही 1-2 पट्टे 4 पट्टे रान सोडा आणि हे मारा. आणि त्याचं आणि ह्याचं तुम्ही त्याचं काय आहे ते तुम्ही 1-4 दिवसात बघा म्हणून म्हणलो. पण आम्ही सगळं तुमचं आम्हाला बोलणं किंवा तुमचा विश्वास पटला आणि तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही पूर्ण शेत मारलो. तर आता हो का शेजाऱ्याच बाजूला हाय. बदल तुम्हाला थोडक्यात म्हणजे शेजाऱ्याच्या ह्याच्यामुळे शेजाऱ्याच्या ह्याच्याहून आणि आमच्या ह्याच्याहून म्हणलं तर नंबर 1चं रिजेक्ट आहे आमचं. आमच्या पिकाचं फळाचं झालं. पुन्हा शेंग पानाचं हा पान आणि जाड मध्ये पुन्हा हिरवगार कळीदार पान आहे. म्हणजे कुठलंच काही नाही. ह्या प्रोडक्टनं तुम्ही समाधानी आहात? आहे समाधानी हो सर. आणि आता याच्यानंतर तुम्ही कट्टाप्पा आणि हा. बायो-20 तुरीला पहिल्या स्प्रेला घेऊ शकता. हा हा ही जर प्रोडक्ट तुम्ही तुरीला वापरलो तरी तुम्ही चलतीवर तुरीवर औषध गेलेलं आहे, हा. तुरीचा सहित फुटवा वगैरे झालेला आहे. हा तर सांगायचं म्हणजे तुरीला पहिल्या स्प्रेला कट्टाप्पा आणि बायो-20 वापरा. अडकणच होणार नाही. जेवढे बी हिरव किडे आहेत तुरीवरले ते पूर्ण जातात आणि आळीही जातात. काय होणार तरी सर? तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छिता या प्रोडक्ट बद्दल वापरायला चांगला आहे का नाही? मी सांगतो बी. मी मारलेले त्याला त्या शेतकऱ्यावर तुमचे किती भागी आहेत ते पण सांगा. करतो की ही औषध मारायला म्हणून त्यांना डब्बे दाखवतो, नाव दाखवतो, पावती दाखवतो. आणि माझे बी शेत जे काही आहेत आता 2-3 भागनावाचे शेत मध्ये आहेत, 2-3 भागनावाचे वाटावर आहेत. तर माझं बी शेत वाटावरच आहे. येणार जाणाऱ्याला हे सांगतो बी विचारल्यानंतर आणि दाखवतो बी. 1-2 भागनाला काहीतरी दिले त्याने औषध नेले. 6 भागनाला नेलेत, पूर्ण 6 भागनाला. म्हणले मला दुकानदार. मग त्याने बी खुश आहेत ना हा औषध मारल्यावर? आई खुश आहेत. काय बेंबळग्या तर का सोमा असं बायला कावशीद आहे रे, कावशीद आहे इकडे राहील नाही बघ म्हणून म्हणाल. मग ते जबरदस्त रिलेशन कट्टाप्पाचे. म्हणजे औषध चांगलं आहे. औषध चांगलं आहे. औषधाला चॅलेंज नाही हो. आणि ही टॉनिक सगळ्यात भारी. टॉनिक नंतर हो का शेंग कसली 20 घटक त्या टॉनिक मध्ये 20 घटक आहेत. ह्याच्यात कोणतं घटक आहे काय हो का हे? 20% नायट्रोजन आहे, 20% फॉस्फरस आहे आणि 20% पोटॅश आहे. आणि ह्याच्या वितरित 16 अन्नद्रव्य आहेत, त्याच्यात मायक्रोन्यूट्रन आहेत. हा. एकदम जय किसानचं बायो-20 किती वेट आहे बघा त्याचा. तुम्ही एक वेळेस वापरून बघा. आणि असं आमचं म्हणणं नाही की बाबा तुम्ही टोटल क्षेत्राला वापरा. जसं ह्यांना आम्ही सांगितलं होतं 1-2 पट्टी सोडा, तर ह्याने सर्व क्षेत्राला वापरल्या. तर आमचं म्हणणं आहे तुम्ही 2 एकर असलं तर 1 एकरला बायो-20 कट्टाप्पा वापरून बघा. तुम्हाला चांगलं वाटलं तरच तुम्ही नंतर स्प्रे घ्या. एवढंच मी बोलू इच्छितो. आणि इथं काकाचे आभार मानतो. काकांनी चांगले पद्धतीनं आम्हाला बोलवून घेतले व आमचं शेत बघा या म्हणून. तर धन्यवाद.